अर्धे लिंबाच्या रसामध्ये दूध नाही फुटले व्यवस्थित. चांगले ठीक आहे देखेंगे. हा छान आणायला देते आणि मोठा वाला कप मी घेते. इतनी शक्ती मुझे दे ना दाता. नको बारा पण तुला ताप आलेला होता. आज आमच्या दूधवाला भैयाने 2.5 लिटर दूध दिलं आहे. थांबा थांबा एकच मिनिट देते तुम्हाला. चला जेव का? क्यों क्या हो गया? अरे पुन्हा हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7 वाजलेले आहेत आता आणि मी आता बनवत आहे शापूची भाजी. शापूच्या भाजीमध्ये मी मिरची वाटून टाकलेली आहे. मिरची आणि लसूण एकत्र वाटलेलं आहे. बऱ्याच वेळा मिरची कट करून टाकत असते, पण आज वाटून टाकलेली आहे. वाटल्यामुळे छान अशी झणझणीत शापूची भाजी तयार होते. आणि आज सांडग्याची सुद्धा भाजी बनवणार आहे मी. दादूच्या डब्यापुरत्या 2-3 चपात्या मी बनवणार आहे आणि नंतर मग मी टेरेसवरती जाणार आहे व्यायाम करायला. आज लवकर उठलेली आहे. तुळशी मातेला जल पण अर्पण करायचं आहे. म्हणलं अगोदर भाजी फोडणी टाकावी आणि नंतर मग तुळशी मातेला जल अर्पण करावं. हरे कृष्ण राम राधा राधे कृष्ण की जोड़ी अलौकिक. तुलसी से सतीश्वरे पापरणी पुण्य दे. नमो नमो विष्णु प्रियाय नमो नमः. माझ्या दादूचा डब्बा तयार आहे. गरम आहे तुझी बाळा. ये लो बेटा. आज लॅपटॉप घेऊन चाललाय बाळा. काम आहे. कशासाठी काम आहे लॅपटॉपचा? आज गेम घ्यायचं कॉलेज. गेम? तू जाए मत बेटा कॉलेज. घर में बैठ के गेम खेल ले. अरे पुन्हा फेकलास. देऊ का एक फटका? देऊ का सकाळी? हा आजो बेटा. मी आता आमच्या टेरेसवरती आलेली आहे आणि ह्या निळसर आकाशाकडे पाहिले ना स्वर्गाची अनुभूती येते. कावळे मामा आज माझ्या समोर येऊन थांबलेले आहेत. अरे चपाती आणायला पाहिजे होती, मी बनवली होती पण विसरून आले. या भांड्यामध्ये पाणी ठेवते अगोदर. बाबा 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 तिकडे गेला उडून. नाही, एक इथे बसलाय आणि एक तिकडे जाऊन बसलेला आहे. पाणी वाटते बाबा अगोदर. तुम्ही पाणी पिया. बघा कावळा किती तहानलेला आहे. पाणी पिण्यासाठी हा येऊन बसलेला इथं. मनुष्य जातीचं कर्तव्यच आहे पशुपक्ष्यांसाठी, जे दुर्बळ आहेत त्यांच्यासाठी काम करणं, त्यांना अन्न चारा पाणी देणं. आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीदम भास्करादिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते. आजी पण आलेल्या आहेत आता. चहा पाणी करून आलात की नाही? अच्छा चला करा व्यायाम. हा चला आता सगळा व्यायाम झालेला आहे आज माझा. घरी चाललेली आहे मी. येऊ का आजी? फोंडींची देवपूजा करत आहेत. नैवेद्य खेळून ठेवलेला आहे मी. फोंडीजी मंजुळा श्रीकृष्ण. मी आता राहिलेला स्वयंपाक बनवत आहे. या कढईमध्ये सांडग्याची भाजी बनवलेली आहे आणि आता चपात्या बनवत आहे. हा हाजी हे घ्या आणि लवकर या. आता मी माझ्यासाठी एक भाकरी बनवत आहे. पिशवी रिकामी घरात काल तेल आणले ना. स्वयंपाक माझा झालेला आहे सगळा. फोंडीजीने काल रात्री माझ्यासाठी गजरा आणलेला आहे, तो लावते अगोदर आणि नंतर मग जेवण करते. मी आता जेवण करत आहे. मना त्याचा आवडत आहे. मनाला आज सुद्धा बरं नाही वाटत. मला वाटतं थोड्या वेळ त्याला दवाखान्यामध्ये घेऊन जावं लागेल. त्याला म्हटलं तू आवर जेवण कर आणि नंतर मग आपण दवाखान्यात जाऊया. अणम ब्रह्मा रसम विष्णू भोक्ता देव जनार्दन. तुम्ही सुद्धा या जेवण करायला. जेवणामध्ये मी खात आहे शापूची भाजी, सांडग्याची थोडीशी भाजी आणि पुदिन्याची चटणी आणि भाकरी. स्वादिष्ट भोजन झालेलं आहे माझं आणि मी आता दूध गरम करायला ठेवत आहे. या पातेल्यामध्ये ओतते आहे मी. आज आमच्या दूधवाल्या भैयाने 2.5 लिटर दूध दिलेलं आहे आणि तेही सकाळी 6:45 वाजता. तेव्हा तर अंधारच होता.
मी आश्चर्य झाले, चक्क 4 वर्षातून त्यानं पहिल्यांदा एवढं लवकर दूध दिलेलं आहे. नाहीतर 9:30, 9, 10 असं त्याचा टाइम असं दूध द्यायचा. दूध गरम करायला ठेवते आता. चल, आणि ही आहे मटकी जी की काल सकाळी मी भिजायला टाकलेली आणि संध्याकाळी राळली. आणि हिला आता छान मोड आलेले आहेत. किती सुंदर मोड आलेले आहेत. आता ही फ्रीज मध्ये ठेवून देते आणि सकाळी याची भाजी बनवते. उद्या आहे शनिवार, सकाळी याची भाजी बनवते. आता कसं आहे तू? गुडघे दुखतायत? जायचं का दवाखान्यामध्ये? जायचं ना? नको बाळा, रात्री पण तुला ताप आलेला होता. तू असं नाही करायचं. आज झालं तर म्हणजे रोज 1 दिवस वाढत जाईल ना. ब्लड टेस्ट करता येईल, काय निदान कळेल. हा, काय झालं ते तर निदान कळेल ना आपल्याला ब्लड टेस्ट केल्यानंतर. जाऊया राजा, चल. काय रे, आज सिंक भांड्याने गच्च भरलेली आहे. एवढी सगळी भांडी मला तर धुवायची आहेत. मनाला माझ्या कुणाची तर नजर लागलेली आहे. तो सारखाच आजारी पडतो महिन्यातून 4-4 वेळा. आम्ही चांगले ना, मला खोकला होता 15-20 दिवस, तरी सुद्धा मी कामं करायची. पण इनका नहीं है, सब हाथ में देना पड़ता है इनकी. इतनी शक्ति मुझे देना दाता, ये बर्तन मेरे साफ जल्दी से हो जाए, फिर मैं दोपहर में आराम कर पाऊं. क्या करू, मला भांडी घासायला आवडत नाही. आईला कामच करायला नाही आवडत असं म्हण. भांडी जाऊ दे. अरे काम कोण करतं रे? कधी 2-3 टाइम खायला तुला बनवतो. तसं नाही, आवडत नाही म्हणतो मी, आवडत नाही. मला काम आवडतं करायला. भांडी घाशी नाही पासून. भांडी घासलं आणि ती सिंक साफ झाली म्हणजे माझं मोठं काम झाल्यासारखं आहे. अगोदर आई भांडीच्या अगोदर कपडे घासायला नको म्हणायची, म्हणून वॉशिंग मशीन घेतली. आता ते काम हलकं झालं तर आता भांडी घासायला नको नको वाटतं. आता डिश वॉशर आणायचा आपल्या त्या डिश वॉशर मध्ये. हे पुरायचंच नाही. खूप अडचण झालेली आता. चला तर मग भांडे सुद्धा स्वच्छ धुवून झालेले आहेत. दोन्ही दुधाच्या पातेल्यातलं दूध उकळलेलं आहे. आता गॅस बंद करते. जायचं का दवाखान्यात? अजून वेळ आहे. नाही, अभ्यास कर, अभ्यास कर. हा, माझं कामच हे आहे, तुला मारायचं झाडू. माझ्या हातातून झाडू मनीषने घेतलेला आहे आणि तो स्वतः झाडू मारायला सुरुवात केलेली आहे. क्यों बेटा? मी तर झाडू मारत होते. अच्छा, तो म्हणतोय मला खूप त्रास दिलेला आहे ना. आता नाही देणार, आता मी खूप कामं करणार आहे. हो ना? अच्छा, करियो करियो करियो. हाँ, ये सही बात कही तुमने. आजाराला दुर्लक्ष करायचं असतं. थोड्या वेळाने मी आज मशीन खोलणार आहे आणि थोडीशी फाटके वस्त्रे आहेत, उशीचे कवर आहेत, ते शिवायचे आहेत मला. आणि हे काम मी दुपारून करणार आहे. आता थोडा वेळ आराम करते. दुपारचे 3 वाजले आहेत. आता मी 1 तासभर आराम केला आणि आता श्रीरामचरित मानस वाचायला बसलेली आहे. भजू दीन बंधू दिनेश दानव, अरुंधती अरु अग्नि समाऊ, रथ चढ़ी चले प्रथम मुनिराऊ, विप्र बृंदु चढ़ी वाहन नाना, चले सकल तप तेज निधाना. 1 तासभर मी श्रीरामचरित मानस वाचलं. त्याच्यानंतर हे उशांचे कवर फाटलेले आहेत, ते शिवत आहे. हे का कर द्या बे. मी एक कुंद झाड काढलेलं आहे अलगद आणि खाली लावणार आहे कुंडीमध्ये. एक कुंडी रिकामी आहे कारण ह्या कुंडीमध्ये भरपूर तुळशीची रोप आलेत. तुळशी चांगल्या वाढतील म्हणून मी आता हे झाड खाली लावत आहे. चल अति जाते. खाली एका कुंडीमध्ये मी झाड लावलेलं आहे आणि आता हे डाळिंब मनाला देते सोडलेले. जी लीजिए लीजिए, आपकी सेवा में उपस्थित है डाळिंब. आणि मी इथं अद्रक आणि इलायचीचा चहा उकळायला ठेवलेला आहे. दादू आलेला आहे 5:30 वाजता. कैसा रहा दिन बेटा? आज जल्दी क्यों नहीं आया? 4 साढ़े 4 लेतो ना तू?
हाच प्रोजेक्ट करत होता, त्याच्यासाठी लॅपटॉप घेऊन गेलेला. आम्ही मोडणीमच्या बाजारातून आणलेलं एक कलिंगड खराब निघलेलं आहे. काय करायचं, वास येतोय. दादूला कलिंगड खूप आवडतात, त्यानं माझ्याकडून धुवून घेतलं, आता चिरलं, आता खराब निघालं. दुसरं घे बाळा. दादू आता दुसरं कलिंगड चिरतोय. अरे राम, खूप वाईट झालं. 2 कलिंगड खराब निघाली. परवा दिवशी चांगलं होतं, कच्चं होतं पण ठीक होतं. आता जर खराब निघालं, आता तिसरा संपूर्णच टाक आज. खा खा खा. बरं झालं हे कलिंगड चांगलं निघालं. शेवटचं कलिंगड होतं ना बाळा. हां, शेवटचं कलिंगड चांगलं निघालं. खाले. हा चहा म्हणाल देते आणि मोठावाला कप मी घेते. मनू भाई, हा आहे गुळाचा चहा. ले लो. अरे प्लेट सकट पकड बाबू, पडेल बघा. तुला इथं चहा पोळा मला आता. अरे घे, नाटक करू नकोस. मी ठेवते बघ. मुझे परेशान मत कर बच्चा. ले. ठेवला आता. माझा हात दुखतोय रे, गजडा कुठला. आणि हा चहा मी खूप छान झालाय. सायंकाळचे 6 वाजलेले आहेत आता आणि मी 1 लिटर दुधाचं पनीर बनवत आहे. आता ह्या पातेल्यामध्ये 1 लिटर दूध उकळलेलं आहे आणि ह्या कपामध्ये अर्धा लिंबाचा रस आणि पाणी मिक्स आहे, ते याच्यामध्ये ओतते. आता पुरतो की नाही काय माहित लिंबाचा रस. 1 लिंबाचा रस लागतो. आता मी हा थोडा करून टाकते आणि थोडंसं विनेगर सुद्धा आहे या बाटलीमध्ये, ते पण ओतते याच्यामध्ये, म्हणजे फुटून जाईल दूध. अर्ध्या लिंबाच्या रसामध्ये दूध नाही फुटलं व्यवस्थित. माझ्याकडे थोडंसं हे विनेगर आहे, ते होतं त्याच्यामध्ये, म्हणजे व्यवस्थित दूध फुटेल. वा. आत्ता व्यवस्थित फुटलेलं दिसतंय मला. छान. दूध आणि दुधातलं पाणी वेगळं झालेलं आहे, म्हणजे दूध फुटलेलं आहे. आता थोडा वेळ थंड झाल्यानंतर मी एका पोटलीमध्ये बांधून ठेवते सुती कपड्याच्या. लाईट लावते आता. जय सीताराम. सायंकाळचे 6:30 वाजले आहेत आता आणि आता संध्याकाळची प्रार्थना बोलतो, त्याच्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करते. स्वयंपाकामध्ये मी आज पनीरची भाजी आणि 2-3 भाकरी करणार आहे, कारण सकाळच्या चपात्या भरपूर शिल्लक आहेत अजून. दादू आत्ता आलेला आहे, त्याचं तो दुपार जेवण करत असतो, त्याच्या चपात्या शिल्लक आहेत. आता व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.